बिर्याणीवर कलिंगड खाऊन कोणाचा मृत्यू होऊ शकतो? अशीच एक बातमी समोर आली आहे। एक साधं कलिंगड आणि 4 जणांचा जीव। ऐकायला अविश्वसनीय वाटतंय, पण मुंबईमध्ये घडलेल्या या घटनेने सध्या सगळ्यांनाच हादरवून टाकले। पायधुणी भागात डोकाडिया कुटुंब राहत होतं। सगळं काही नेहमीसारखंच होतं, पण त्या रात्री काहीतरी असं घडलं ज्याने सगळंच बदलून टाकलं। रात्री 1:30च्या सुमारास आई वडील आणि त्यांच्या 2 मुलींनी कलिंगड खाल्लं आणि काही तासांतच त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला। हे प्रकरण नेमकं काय आहे आणि बिर्याणीवर कलिंगड खाऊन काही त्रास होतो का, या सगळ्या बाबतचा उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या। मुंबईच्या पायधुणी परिसरात सोमवारी कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं। रात्री जेवणात बिर्याणी खाल्ली आणि 1:30च्या सुमारास कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर येते आणि सकाळी 4-5च्या दरम्यान कुटुंबातील सगळ्यांनाच अचानक उलट्या जुलाब सुरू झाले। घरातील परिस्थिती ही इतकी वाईट झाली की ते सगळे बेशुद्ध पडले। त्यामुळे डोकाडिया यांच्या शेजाऱ्यांनी 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या कुरेशी डॉक्टरांना बोलावून घेतलं। डॉक्टर घरात पोहोचले तेव्हा 4ही जणांची अवस्था ही गंभीर होती। घरभर उलट्या झालेल्या होत्या। लहान मुलीची नाडीही चालू नव्हती। डॉक्टरांनी लगेच CPR दिलं आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। एका मुलीला साबू सिद्दीकी हॉस्पिटलमध्ये तर आई वडिलांना JJ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। पण दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच 4घांचाही मृत्यू झाला। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हे कलिंगडमुळेच झालंय आणि मग काय, या घटनेनंतर नळ बाजारमध्ये एकच भीतीचं वातावरण तयार झालं। लोकांनी कलिंगड खरेदी करणं बंद केलं। फळ विक्रेत्यांनीही स्वतःहून कलिंगड विक्री थांबवली गेली, कारण अफवा इतकी पसरली होती की कलिंगड खाल्लं म्हणजे विषबाधा होते असं लोकांना वाटू लागलं। पण यामागचं नेमकं खरं सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आणि सगळ्या फळ विक्रेत्यांची चौकशी केली। पण धक्कादायक बाब म्हणजे त्या भागात इतर कुणालाही अशी विषबाधा झालेली नव्हती। म्हणजेच फक्त एका कुटुंबालाच असं का झालं, त्यामुळे पोलिसांना आता संशय आहे की कारण फक्त कलिंगड नसून काहीतरी वेगळंच असू शकतं। तसेच शेजारी असलेल्या झैद यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबाने नातेवाईकांना जेवणासाठी बोलावलं होतं, जिथे बिर्याणी दिली जात होती। सुरुवातीला असं मानलं जात होतं की पाहुण्यांनी टरबूज आणलं होतं, परंतु नंतर शेजाऱ्यांनी स्पष्ट केलं की सर्वांनी तेच जेवण केलं होतं, मात्र फक्त डोकाडिया कुटुंबच आजारी पडले। सध्या मिळालेल्या माहितीनुसार मृतांच्या शरीरातील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। पोस्टमॉर्टम आणि केमिकल रिपोर्ट येणं अजून बाकी आहे। डॉक्टरांनीही सांगितलंय की त्यांच्या शरीरात काहीतरी विषारी घटक गेला होता, ज्यामुळे त्यांची तब्येत ही अचानक वेगाने बिघडली। त्यांच्या रक्तात ऍसिड तयार झालं होतं, म्हणजेच परिस्थिती खूप गंभीर होती। डॉक्टर कुरेशी यांना अजूनही कलिंगडावरच संशय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र अद्याप हे स्पष्ट सांगता येत नाही, कारण त्या कुटुंबाने बिर्याणी देखील खाल्ली होती, तर त्या बाबतीत बिर्याणीवरील देखील संशय हा आपल्याला टाळता येत नाही। आता सगळ्यात मोठा प्रश्न, खरंच कलिंगड कारण होतं का, की त्यांनी खाल्लेली बिर्याणी, का मग आणखीनच काहीतरी तिसरं कारण? कारण अजूनपर्यंत पोलिसांना कलिंगडातून विषबाधा झाल्याचा ठोस पुरावा हा मिळालेला नाहीये। त्यामुळे बिर्याणीवर कलिंगड खाल्लं म्हणजे मृत्यू हा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरू शकतं। त्यामुळे अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका, पण त्याच वेळी अन्न खाताना काळजी घेणं खूपच गरजेचं आहे। फळं नेहमी स्वच्छ धुवा, ताजी खा आणि कुठेही शंका वाटली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण सध्या या प्रकरणात खरं सत्य अजूनही उलगडलं नाहीये आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय की त्या रात्री नेमकं काय घडलं होतं।